दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचं मुंबईमध्ये जंगी सेलिब्रेशन। ठाकरे बंधूंची जेन झीच्या यशाच्या निमित्तानं मुंबईतील शिवाजी पार्कात अभिनंदन सभा। संपूर्ण ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र। दादरमधील शिवाजी पार्कातील अभिनंदन सभेमध्ये जेन झीची प्रचंड गर्दी। तरुणाईने केला यशाचा जल्लोष। हाती तिरंगा घेऊन तरुणांच्या घोषणा। शिवाजी पार्कातील सभेमध्ये जेन झी यांनी झळकावले वेगवेगळे बॅनर। लोकांच्या शक्तीचा विजय झाल्याचे बॅनर तर काहींच्या हाती नारी शक्तीचा विजय झाल्याचे पोस्टर। बॅनरमधून जेन झींच्या कल्पनाशक्तीचा परिचय। जेन झीच नाही तर लहान मुलं आणि त्यांच्या पालकांच्या हाती वेगवेगळे पोस्टर। पोस्टरमधून केंद्र सरकारवर टीका। धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील पोस्टरनं सर्वांचं वेधलं लक्ष। दादरमधील सभेमध्ये बाल शिवाजी बघायला मिळाला। शिवाजी महाराजांसारखा पोशाख परिधान करून आणि हाती तलवार घेतलेल्या बाल शिवाजीनं सर्वांना केलं आकर्षित। दादरमधील शिवाजी पार्क जय भीमच्या घोषणांनी दणाणलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन शेकडो मुंबईकर सभेत सहभागी। पापाचा घडा भरला असं घोषवाक्य लिहिलेली मडकी घेऊन लोकांचा सहभाग। नाशिकच्या येवल्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईच्या तिरंगा रॅलीला पाठिंबा। फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर लागले बॅनर। विद्यार्थ्यांनी हक्क मागितल्यावर त्यांना लाठ्यांचा मार मिळाल्याचा बॅनरवर मजकूर। बॅनरच्या माध्यमातून सरकारवर टीका। अहिल्यानगरच्या वाडिया पार्कमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष। एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करत देशभक्तीपर गीतांवर धरला ठेका। 20 जुलैच्या मोर्चावेळी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा संसदेत मांडणार काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। विद्यार्थ्यांवरील हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, के.सी. वेणुगोपाल यांची मागणी। विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेते आक्रमक। बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आगामी काळामध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा। चंद्रपुरातील एमआयएम नगरसेवक अझहर शेख यांना मारहाण। जखमी अझहर शेख यांच्यावर उपचार सुरू। राजकीय वादातून काँग्रेसचे नेते सोहेल रसा यांनी मारहाण केल्याचा आरोप। पोलिसात गुन्हा दाखल। नागपूरच्या मानेवाडा घाटाजवळ जुन्या वादातून एकाची हत्या, 1 जण जखमी। पवन सूर्यवंशी असं मृतकाचं नाव, तर 1 जण गंभीर जखमी। अमन चौरसिया, वेदांत कापटे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल। मुंबई विमानतळावर 23,63,00,000चं सोनं जप्त। 15 किलो 76 ग्रॅम सोनं। सोनं तस्करी प्रकरणी 8 जणांना अटक। भिवंडीतील निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग। किराणा माल घेऊन येणारा टेम्पो चालक चहा पिण्यासाठी खाली उतरला असताना आग लागल्याची माहिती। टेम्पो पूर्णपणे जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही। धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मोडकळीला आलेल्या शाळांचा प्रश्न ऐरणीवर। जिल्हाभरातून 200 पेक्षा अधिक वर्गखोल्या मोडकळीला। तुळजापुरातील वाणेगावमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरते शाळा बांधून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। नाशिकमधील मालेगावच्या गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेला तरुण गेला वाहून। तरुण वाहतानाचा व्हिडिओ व्हायरल। प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण गेला वाहून। रस्त्याची दुरवस्था आणि वाहनाची सुविधा नसल्यामुळे बैलगाडीवरून अंत्ययात्रा। नाशिकच्या कसबे सुकणे गावातला प्रकार। गावातून वस्तीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे घ्यावी लागली मोठी कसरत। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील दरेकसा परिसरामध्ये मलेरियाचं थैमान। 25 लोकांना मलेरियाचं संक्रमण। एका पोलीस जवानासह 4घांची प्रकृती गंभीर। 3घांना सालेकसा तर एकाला गोंदियामध्ये उपचारांसाठी हलवलं। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। जलालपूरमधील अंकिता सांगळीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या। अहिल्यानगरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाचा मनमानी कारभार। त्याविरोधात सभासदांनी सुरू केलं उपोषण। शिक्षक बँकेच्या मुख्य शाखेसमोर सभासदांचं आंदोलन। नियम न पाळता केलेली भरती रद्द करण्याची मागणी। माळशेज घाट जड वाहतुकीसाठी बंद। खोबी वेळखंडजवळ रस्ता खचल्यामुळे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरची अवजड वाहतूक बंद। अहिल्यानगरवरून कल्याणला येणारी वाहनं पनवेल मार्गे वळवली।
चंद्रपुरातील फुलझरी गावामध्ये वाघाच्या भीतीनं महावितरणचा कर्मचारी तब्बल 1 तास खांबावरच. वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी कर्मचारी खांबावर चढला. त्यानंतर वाघाचं आगमन झालं, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी कर्मचारी तासभर खांबावरच होता. मुंबईमध्ये लवकरच म्हाडाच्या 744 घरांसाठी निघणार लॉटरी. 28 जुलैपासून भरता येणार अर्ज. मुंबईतील विविध प्रकल्पातील घरांसाठी निघणार म्हाडाची सोडत. 29 जुलैपासून घरांसाठी अनामत रक्कम जमा करता येणार. गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष गाड्या. मुंबई, ठाणे, दिवा आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा. तर 3 एक्सप्रेसना सावंतवाडीमध्ये नवा थांबा. साताऱ्यातलं कण्हेर धरण 93% भरलं. धरणाचे 4ही दरवाजे उघडले. धरणातून 5000 क्युसेकनं वेण्णा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण 73 TMCवर पोहोचलं. नाशिक शहरासह अहिल्यानगर आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 87%वर. काही दिवसांपूर्वी धरण 97% भरलं होतं. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे साठा कमी झाला. नाशिकच्या नांदगाव शहरालगत असलेलं नाग्या साख्या आणि माणिकपुंज धरण अद्याप कोरडंच. धरणामध्ये केवळ मृत साठा शिल्लक. धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस नाही. नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणामध्ये 77.56% पाणीसाठा. खान्देशवासियांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कळवण, सुरगाणा आणि सटाणा भागामध्ये बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर. नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या पांडव क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाचा जायकवाडी धरणाला लाभ. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 51%वर. गेल्या 5 दिवसांमध्ये धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ. धरणामध्ये 68,000 क्युसेकनं पाण्याची आवक.